नमस्कार मंडळी, कसे आहेत सर्वजण? सर्वांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. आज रविवार आणि मैत्री दिन दोन्ही एकाच दिवशी होतं, त्यामुळे मैत्री दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि आज चतुर्थी देखील आहे. चतुर्थीची छान अशी पूजा वगैरे करून झाली आणि पूजा झाल्यानंतर आमची ही मनी माऊ माझ्या शेजारी अशी येऊन बसली होती, कारण बाहेर पाऊस पडत होता खूपच. त्यामुळं तिला थोडीशी थंडी वाजत होती. त्यामुळं येऊन मी सोफ्यावर बसली की तीसुद्धा येऊन सोफ्यावर बसली होती, असं माझ्या शेजारी. नंतर हा तुम्हाला आता संध्याकाळचा व्हिडिओ आहे, कारण बाजारला गेली होती. बाजार वगैरे घेऊन आल्यानंतर चपाती आणि असं शिमला मिरचीची छान भाजी देखील केलेली होती आणि वरण भात केलेला होता. चपाती भाजी असं झाली माझी पूर्ण. नंतर भांडे वगैरे घासलेले होते, ते लावून घ्यायचे होते, कारण किचन ओट्यावर जास्त पसारा असला की काम करण्याची इच्छा होत नाही. त्यामुळं मी मुलीला एक एक भांडे काढून देत होते, कारण तिला कंटाळा आला होता भांडे घ्यायचा. त्यामुळं तिला मी एक एक भांडे काढून देत होते आणि तिनं रॅकला लावत होती. असं म्हणजे पटकन भांडे झाले आमचे लावून 5 मिनिटातच, कारण भांडे घासण्यापेक्षा लावायला जास्त कंटाळा येतो. एक एक उचलण्यात आणि लावण्यात फार वेळ जातो. त्यामुळं हे काम खूप कंटाळवाणं असतं, असं खूप जणांना झालं की नाही. कारण भांडे घासायला जितकं कंटाळा येत नाही, तेवढा लावायला कंटाळा येतो. नंतर भांडे वगैरे लावून झाले आणि इथं आम्ही नंतर चहा दोघींसाठीच थोडासा चहा. ती तर जास्त घेत नाही चहा, कधीतरी असं सुट्टी वगैरे असेल तरच, नाहीतर मी घरात एकटीच चहा असतो माझा. आणि तेही अर्धा कपच घ्यायचा ठरवलं आहे, कारण वजन वाढत आहे. त्यामुळं थोडा चहा कमी करण्याचा ठरवलं आहे. बंद करू शकत नाही, पण कमी करण्याचा प्रयत्न नक्कीच करत आहे मी, कारण सुरुवात ही मोठ्यापासून न करता छोट्या गोष्टीपासून कधीही करावी असं म्हणतात. त्यामुळं मी इथं थोडासा आज चहा घेणार आहे. बाहेर पाऊस पण चालू होता आणि बाजारला जाताना थोडीशी भिजले पण होते मी, कारण आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं आणि पाऊस चालू होता थोडाफार थोडाफार असा. म्हणजे मोठा पाऊस नाही आहे, पण कमी जास्त असं चालू चालू आहे. आणि त्यासोबत हवा पण, गार असं वातावरण झालेलं आहे सगळीकडं. मग तिला असं दूध आणि चहा मिक्स करून मला द्यायचं होतं, त्यामुळं दूध काढत होते. आणि आमची मनी माऊ पण खाली ओरडत होती, तिच्यासाठी पण थोडंसं दूध काढलं. तिला जास्त प्यायचं नसतं, पण तिला असं थोडासा असा मसाल्याचा वगैरे वास आला की तिला वाटतं असं काहीतरी नॉनव्हेज केले. त्यामुळं ती अवतीभोवती फिरत असती आवाज करत. आता इथं मी आणि माझ्या मुलीने चहा घेतला थोडा थोडा. तिचे पप्पा पण ऑफिस आज नव्हती, सुट्टी होती. ते पण बाजारला माझ्यासोबत आलेले, पण ते चहा घेत नाहीत. त्यामुळं आम्ही दोघींनी पण छान असा चहा घेतला आज. रोज तरी मी एकटीच असते, पण आज असं सोबत कोणीतरी प्यायला असलं ना चहा तर भारी वाटतं. त्यामुळं दोघींनी चहा घेतला आणि नंतर मग स्वयंपाक चहा घेतल्याच्या नंतर केलेला होता. त्याचा व्हिडिओ तुम्हाला आधी आलेला आहे, पाहू शकता. ही अशी ओरडत आहे. हिला दूध दिलेलं होतं तरी पण ओरडत होती, कारण तिला असं मसाल्याचा वास येत होता. आणि इकडं काही भाज्या इथं ठेवलेल्या होत्या, बाहेर ठेवलेल्या होत्या कपड्यावरती भाज्या. आज रविवार भाजी आणायला गेलेली. तुम्हाला तर माहितीच आहे, जर आठवडी रविवारी भाजी आणायला जाते. थोडासा झिमझिम पाऊस देखील होता. भाज्या तशाच घेऊन आले आणि आता सध्याला चहाला ठेवले. आणि इकडं मक्याची कणसं म्हणजे स्वीटकॉर्न उकडायला ठेवलेलं आहे. स्वीटकॉर्नमध्ये फायबर हे मोठ्या प्रमाणात असतं, त्यामुळं सीझनवारी स्वीटकॉर्न हे नक्की खावं. म्हणजे मक्याची कणसं सीझनवारी नक्की खायचं, कारण त्याच्यामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळं ज्या सीझनमध्ये जी फळं किंवा फळं सीझनवारी येतात ते नक्कीच आणायचा प्रयत्न करते मी, कारण मुलांच्या शरीरामध्ये जायला लागतं. विदाऊट सीझन त्या भाज्या घ्यायच्या नाही आहेत. ज्या सीझनमध्ये ज्या फळभाज्या, जे फळं आपल्याला अवेलेबल होते चांगल्या पद्धतीने. आणि तुम्हाला एक जाणवत असेल की ज्या सीझनमध्ये जे फळ भेटतं किंवा जे पालेभाज्या भेटतात त्या स्वस्त पण असतात. आपल्याला जर कळत नसेल कुठल्या सीझनवारी, जर भाज्या आपल्याला म्हणजे माहिती नसतील की ह्या सीझनमध्ये हे भाजीपाला किंवा ह्या सीझनमध्ये हे फळं येतात, तर त्या सीझनमध्ये ते फळभाज्या आणि त्या पालेभाज्या किंवा फळं हे स्वस्त असतात थोडेसे. जसं की आपल्या उन्हाळ्यात आंबा,
कलिंगड असो असं स्वस्त होतं. आणि हिवाळ्यात म्हटलं की पालेभाज्या, फळभाज्या, सफरचंद असे फळं स्वस्त होतात. आणि पावसाळ्यामध्ये सर्वच पालेभाज्या स्वस्त असतात. किमान 5 रुपयेपासून 10 रुपयेपासून सुरू होतात पालेभाज्या. एरवी आपल्याला उन्हाळ्यामध्ये वगैरे त्याच पालेभाज्या 40 रुपयाला 50 रुपयाला पडतात. पण असं पावसाळ्यात गेलो किंवा हिवाळ्यामध्ये पण थोड्याफार असतात स्वस्त, पण पावसाळ्यामध्ये आपल्याला पालेभाज्या पाहू शकता तुम्ही 5 रुपयेपासून गड्डी सुरू होते, 10 रुपये 15 रुपये असं सुरू होते. शेपूची असो, मेथीची असो किंवा कुठल्याही पालेभाज्या असू द्या, त्या ऋतूप्रमाणे खाव्या, जेणेकरून त्या आपल्या शरीराला बी पोषक ठरतात आणि त्या स्वस्तही भेटतात. त्यामुळे आपल्या पूर्वजांनीच तसं नियम घालून ठेवलेले आहे आणि वातावरणानुसार आपल्याला ते अवेलेबल पण होतात, म्हणून त्याच खाव्या. त्या शरीरासाठी बी आपल्या चांगल्या असतात. पण पावसाळ्यामध्ये भाज्या पण कमी खाव्या म्हणतात, कारण असा नियम आहे की आखाडामध्ये तळून खावं, परत श्रावण महिन्यामध्ये भाजून खावं, भाद्रपदमध्ये उकडून खावं असं म्हणतात. आखाडा आहे, तर आखाडाचं मी पण आता नैवेद्य वगैरे देवाला करायचं आहे. आता पाहूया कधी होतं. मला पण अजून तर काय मंगळवारी वगैरे करावं असं चाललंय माझं. हो, आता कधी जमते ते तुमच्याशी शेअर करेनच नक्की. मी आखाडामध्ये मी काय बनवते काय नाही, गोड कापण्या वगैरे असं मी बनवत असते. ते आता इकडं मक्याची कणसं मुलींना खायची होती, ते उकडायला ठेवले होते मी आणि ते उकडून झालेले आहे. जरा फारच गरम आहे, त्यामुळे इथं आता मी एका गाळणीवरती, म्हणजे अशी मोठी चाळणी आहे त्याच्यावरती गाळून घेतलेलं आहे पूर्ण. भाजून खाण्यापेक्षा हे जे उकडतो असेच मक्याची कणसं छान लागतात. तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करा आणि करतही असाल तुम्ही. ज्यांनी करत असतील ट्राय ते खूपच छान आहे, त्यांना माहितीच आहे खूप छान लागतात हे. आज मैत्री दिन असल्यामुळं माझ्या मुलीनेच इथं मला असं फ्रेंडशिप बँड बांधलेला होता, कारण मला तर स्वतःला असं वाटतं की माझ्या मुलीच माझ्या मैत्रिणी आहेत, कारण त्या माझ्याशी सगळं शेअर करतात आणि मी सुद्धा त्यांच्याशी सगळं शेअर करते. आणि माझं कुठं चुकतं किंवा मला काय करायला हवं हे माझ्या मुलींकडून मला शिकायला भेटतं फारस वेळेस. जसं माझे मिस्टर मला म्हणजे सांगतात सर्व समजावून, तसेच माझ्या मुलीसुद्धा मला सपोर्ट करतात प्रत्येक गोष्टीमध्ये. हे यूट्यूब चॅनल चालू करायला सुद्धा माझ्या मुलींनीच मला खूप सपोर्ट केलेला आहे. जसं माझ्या घरच्यांचा सपोर्ट आहे, तशाच माझ्या मुलींचासुद्धा मला खूपच सपोर्ट आहे. कारण आज त्या आहेत म्हणून मी आज सुखी आहे, किंवा माझं मन एकदम फ्रेश राहतं. मी जरा असं नर्वस असले की माझ्या मुली 2 शब्द मला असं बोलतात की मला पटकन असं काहीतरी करण्याची इच्छा होते. आणि जो माझा म्हणजे मी नर्वस झालेली असते ती पटकन असं डोकं चालायला लागतं म्हणलं तरी हरकत नाही. असं माझ्या मुली 2 शब्द जरी बोललं तरी असं होतं मला. नंतर हे गावी गेलेले होते. गावी गेलं की हे असं त्यांनी एकदम कपडे भरून आणतात. ते धुतात. आता एक मशीन आहे, पण पहिलं पण असंच होतं. गावी गेले की रोज एक ड्रेस घालायचा आणि तसंच पॅक करून घेऊन यायचं इकडं, असं चाललेलं असतं त्यांचं. तर इथं त्यांचे भरपूर टॉवेल आणि कपडे पडलेले होते, ते मी मशीनला लावत होते. गावाकडून येऊन त्यांना झालं 2-3 दिवस तसेच बॅगमध्ये होते, काय काढणं झालंच नाही, कारण फारच पाऊस होता. त्यामुळं तसेच ठेवलेले, काढलेच नाही बाहेर. आणि नंतर काढून असे आज मशनीला लावत आहे, कारण पाऊस काय कमी व्हायचं नाव घेत नाही, मग कपड्याचा वास येतो नंतर जास्त ठेवून. आता मशीन वगैरे लावून घेतलेली. आता ह्याला अर्धा ते 1 तास लागतो. लिक्विड टाकून घेतलेलं आहे मशीनमध्ये. मशीन आल्यापासून माझं कपडे धुण्याचं जरा काम कमीच झालेलं आहे, कारण नंतर हात खूप दुखायचे. कपडे खूप असल्यामुळं जास्त पण असं मनगटामध्ये त्रास व्हायचा मला, त्यामुळं नंतर मशीन घेतलेली मी. आधी मशीन नव्हती, हातानेच धुवायची मी. नंतर मनगट खूप दुखल्यामुळं मग नंतर मशीन घ्यायचा विचार केला. आणि मला तर वाटतं माझा हा सगळ्यात चांगला डिसिजन आहे, कारण माझी मशीन खूपच चांगली आहे, मला खूप छान लागलेली आहे. तिचं कसलाच प्रॉब्लेम नाही. जसं माझं फ्रीज मला आज 10 ते 11 वर्ष झालं लागलेलं आहे,
चांगला. तसंच मशीन मला 1च वर्ष झालं घेऊन, पण छान चालते आणि चांगली लागते सुद्धा. आता ह्या परवा साड्या धुलेल्या होत्या, त्या साड्यासुद्धा घडी मारून ठेवायच्या होत्या. कारण जर आपण जे काम ते वेळेवर नाही केलं तर नंतर खूपच पसारा होऊन जातो घरामध्ये सगळ्या, आणि नंतर ते आवरता नाकी नऊ येतं आपल्या. त्यामुळं हे असं मी कपडे वाळले की लगेच जागच्या जागेला घडी मारून वगैरे ठेवते किंवा प्रेस करून ठेवायचं छान असं पावसाळ्यामध्ये. त्यामुळे त्याला बुरशी वगैरे लागत नाही किंवा घाण वास येत नाही कपड्यांना. त्यामुळं कपडे वाळले की लगेच झटकन मी असे जागेवरती ठेवून देते. कारण आपल्याला आपलं काम हे आजही आपल्यालाच करायचं आहे आणि उद्याही आपल्यालाच करायचं आहे. तर क्षणाचाही विलंब न करता मी लागलेली आहे माझ्या कामाला. तर मी घडी कशी घालते साड्यांची एकदा नक्की पहा. कारण अशी जर तुम्ही घडी घातली साड्यांची तर अजिबात विस्कटत नाही साडी आणि एकदम पॅक राहते, पाहू शकता. असं अशाच घड्या घालते मी साड्यांची सगळ्या, आणि एकसारखी घडी सगळी बसली साड्यांची. आता इथं खिडकी चुकून उघडी राहिली आणि पूर्ण पाणी आता चालत तोपर्यंत पाहू शकता नंतर लावून घेतली, कारण पाऊस खूपच वाढलेला होता. आजचा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.